शुभ सकाळ सखींनो, आज आपण बनवणार आहोत बालुशाही। तर बघू साहित्य काय काय लागतं। अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आपण, त्यामध्ये तापवलेलं तूप टाकू, गावरान तूप घेतलेलं आहे, दीड वाटी, मिक्स केलेला आहे, असा गोळा झाला पाहिजे, एवढं मिक्स झालं पाहिजे। तर यामध्ये बेकिंग पावडर 1 चम्मच, बेकिंग सोडा थोडा पाऊण चम्मच, 1 वाटी दही घेतला आपण, थोडं कमीच टाकू थोडं। आता एकजीव करायचं आणि थोडं थोडं जसं लागलं तसं पाणी मिक्स करायचं त्यामध्ये। हलक्या हाताने मळायचं, हे कडक गोळा नाही झाला पाहिजे, अगदी थोडं थोडं। हलक्या हाताने असा गोळा तयार करायचा आहे, जास्त कडक नको, आणि अर्धा तास मोराईकरता ठेवायचा आहे। एका कढईमध्ये तळाईकरता तेल घेतलेलं आहे आपण, तूप पण घेऊ शकता। अर्धा किलो मैद्याला अर्धा किलो साखर, त्यामध्ये 1 ग्लास पाणी, पागू द्यायचा घट्ट असा। अर्धा तास झाला, छान आपला गोळा मुरलेला आहे। छोट्या छोट्या लाटा करायच्या आहे हलक्याशा हाताने, आणि मधात असं बोटाने दाब द्यायचा आहे, आणि तेल थंडच ठेवायचं आहे, थोडंसं गरम, त्यामध्ये एक एक सोडायचे। दहा मिनिटे कोमट तेलामध्ये तळून घेणे, लालसर होईपर्यंत। बालुशाही बघा कशा हळूहळू लालसर होत आहे। असा एकदम घट्ट की साखर जमन तोपर्यंत होऊ द्यायचं आहे। बघा कशा लालसर गोल्डन कलर झालेला आहे, अधूनमधून पलटत जा। ताटाला थोडंसं तूप लावून घेणे, आपली बालुशाही तयार आहे। पाकामध्ये एक एक बुडवायची, दोन मिनिट पाकामध्ये मुरू दे। चमच्याच्या सहाय्याने एक एक काढायची, कारण आपला पाकसुद्धा वाया जात नाही, आणि एक्स्ट्रा साखरसुद्धा त्याला लागत नाही। बघा कशी साखर दिसत आहे यावर।
आता सजावटीकरता आपण साखरेला कलर लावलेला आहे. गरम असतानाच लावायचं, कारण पाक गरम असला की ते चिटकते. अगदी बघा कशी रेडीमेड आणल्यासारखी वाटते. थोडं गार झाल्यावर आपण काढून घेऊ. आता आपली बालुशाही तयार आहे. मी छोट्या सराटा घेतला, याच्या साहाय्याने ढिल्ली करत आहे. बघा कशी अलगद निघत आहे. ताईंना देत आहे. ताई टेस्ट बघा कशी झाली. बघा कसे पूड पडलेले आहे. छान झाले, खुसखुशीत एकदम.